अस्मिता के प्रतीक इस भगवा ध्वज की जय हो। पुण्य प्रसूशाश्वत पवित्र इस भगवा ध्वज की जय हो। भगवा ध्वज की जय हो। हिंदू अस्मिता के प्रतीक इस भगवा ध्वज की जय हो। पुण्य प्रसूशाश्वत पवित्र इस भगवा ध्वज की जय हो। भगवा ध्वज की जय हो। हिंदू अस्मिता के प्रतीक युग युग से इससे सीखा है त्याग और बलिदान। युग युग से इससे सीखा है त्याग और बलिदान। सारी संस्कृति स्नेह सिक्त हो ऐसा सुरभित ज्ञान। मानवता के परम मित्र इस भगवा ध्वज की जय हो। भगवा ध्वज की जय हो। हिंदू अस्मिता के प्रतीक इस भगवा ध्वज की जय हो। हिंदू अस्मिता के प्रतीक जन सेवा निष्काम यज्ञ की सत्प्रेरणा दिलाता। जन सेवा निष्काम यज्ञ की सत्प्रेरणा दिलाता। शुद्ध बुद्ध स्वातंत्र्य शिखर पर चढ़ना हमें सिखाता। चक्रवर्ती का दिन चरित्र इस भगवा ध्वज की जय हो। भगवा ध्वज की जय हो। हिंदू अस्मिता के प्रतीक इस भगवा ध्वज की जय हो। हिंदू अस्मिता के प्रतीक धर्म इसी का मानदंड है। भगवा इसकी काया। धर्म इसी का मानदंड है। भगवा इसकी काया। द्वैताद्वैत दर्शनों की है शिक्षा लेकर आया। सौरभ देता अत्र तत्र इस भगवा ध्वज की जय हो। भगवा ध्वज की जय हो। हिंदू अस्मिता के प्रतीक इस भगवा ध्वज की जय हो। पुण्य प्रसूशाश्वत पवित्र इस भगवा ध्वज की जय हो। भगवा ध्वज की जय हो। भगवा ध्वज की
आत्मीय स्वयंसेवक बंधूंनो, सप्रेम नमस्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संभाजीनगर शहरातर्फे मी आपल्या सर्वांचं आजच्या ई बौद्धिक वर्गामध्ये हार्दिक स्वागत करतो. आज गुरुपौर्णिमा. आपल्या संस्कृतीमध्ये आपण जे वेगवेगळे उत्सव साजरे करीत असतो त्यामध्ये गुरुपौर्णिमेचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे. कारण मुळात गुरुचंच महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे. अज्ञानाचा अंधकार दूर सारून ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनात प्रस्थापित करणारे गुरु आणि म्हणून त्यांचं महत्त्वही अनन्यसाधारण असंच. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण आपल्या आईवडिलांना, नंतर आपल्या शिक्षकांना आणि आपल्या आध्यात्मिक गुरूंना आपण गुरु मानत असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील गुरुपूजन हा उत्सव स्वीकारला. परंतु आपल्या संघामध्ये गुरु ही कल्पना रूढ परंपरागत गुरु कल्पनेपेक्षा वेगळी आहे. आपण आपल्या संघामध्ये कोणा व्यक्तीला गुरु न मानता आपण भगवा ध्वजाला गुरु मानतो. कारण भगवा ध्वज हा अनादी अनंत आहे. आपला धर्म, आपली संस्कृती, आपल्या परंपरा आणि आपला गौरवशाली इतिहास याची साक्ष असणारा हा भगवा ध्वज आपल्या गुरुस्थानी आहे. आणि आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरुचं म्हणजेच आपल्या भगव्या ध्वजाचं पूजन करून त्याला समर्पण करीत असतो. गुरुपौर्णिमा उत्सवाचा औचित्य साधून आपण जो हा आज ई बौद्धिक वर्ग आयोजित केलेला आहे त्याचा क्रम मी सांगतो. यानंतर अमृतवचन होईल, नंतर सुभाषित, वैयक्तिक गीत, प्रमुख वक्त्यांचं मार्गदर्शन आणि उत्सवाची सांगता ही प्रार्थनेने होईल. प्रार्थनेकरिता शक्य असल्यास आपण आपल्या नेहमीच्या नमस्कार स्थितीत उभे राहावे हे अपेक्षित आहे. आपल्या या ई बौद्धिक वर्गासाठी जे आपल्याला वक्ते लाभलेले आहेत मी त्यांचा परिचय करून देतो. माननीय श्री अनिलजी मधुकरराव जोशी, वास्तव्य गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे, निवृत्त प्राध्यापक आणि पश्चिम क्षेत्र बौद्धिक प्रमुख म्हणून अनिलजींकडे दायित्व आहे. मी अनिलजींना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. अमृतवचन सांगतो. परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार म्हणतात की जो ध्वज पाहिल्याबरोबर राष्ट्राचा संपूर्ण इतिहास आठवून त्याची संस्कृती आणि परंपरा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. जो ध्वज पाहिल्याबरोबर मन उचंबून विशिष्ट स्फूर्तीचा संचार मनात होतो असा भगवा ध्वज हा आपल्या तत्वाचे प्रतीक म्हणून आपण गुरुस्थानी मानतो. सुभाषित. समर्पणेन प्राप्यते स्वर्गो समर्पणेन सुख लभ्यते इहामूत्रं च समर्पणेन पूज्यो भवति मानवः. अर्थात समर्पणानेच स्वर्गाची प्राप्ती होते, समर्पणानेच सुख लाभते. इहलोकात आणि परलोकातही मानव समर्पणानेच पूज्य होतो. गुरुवंद्य महान, गुरुवंद्य महान, भगवा एकची जीवन प्राण, अर्पण कोटी कोटी प्रणाम. गुरुवंद्य महान, गुरुवंद्य महान, शोणित वर्णा मधुनी शिकलो सारे उज्ज्वल त्याग. व्यापित आलो दिव्य दृष्टीने अखंड भारत भाग. बघुनी फडफड देशभक्तीची भडके अंतरियाग. कटिबद्ध उभे तव छत्राखाली भारत भूसंतान. गुरुवंद्य महान, गुरुवंद्य महान, शौर्याने तव जगी गाजला स्फूर्तिप्रद इतिहास. पाहिले सनिज नेत्रांनी किती भीषण रणसंग्राम. देहदंड कुणी हाल भोगिले केले निज बलिदान. बलिदान नव्हे पूजन केवळ राखाया सन्मान. गुरुवंद्य महान, गुरुवंद्य महान,
ऋषी तपस्वी महामुनींचा संतांचा अभिमान अनादिकालापासूनच तुझ अग्रपूजेचा मान बघशील भावी भाग्यपूर्ण उज्ज्वल वैभव काळ हो यशस्वी यसे सुमंगल दे शुभ वरदान गुरुवंद्य महान गुरुवंद्य महान शुद्धशीलता चारित्र्याची पावित्र्याची खान अभयवीरता शौर्यधीरता संयम शांती निधान सद्भावे तुझ आम्ही मानिले पूज्य गुरु भगवान परम पावना तव पदिवाही देशास्तव हे प्राण गुरुवंद्य महान गुरुवंद्य महान भगवा एकची जीवन प्राण अर्पण कोटी कोटी प्रणाम गुरुवंद्य महान गुरुवंद्य महान परमपवित्र भगवा ध्वज माननीय संघचालक जी उपस्थित अधिकारी वर्ग व प्रिय स्वयंसेवक बंधूंनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लक्ष्यपूर्तीसाठी संघाने स्वीकारलेल्या विविध कार्यक्रम आणि उपक्रमाचे एक विशेष महत्त्व आहे व त्यातून प्राप्त होणारा संस्कार देखील वेगवेगळा आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या गुरुपौर्णिमा उत्सवाचं महत्त्व काय, हा उत्सव आपल्या या कार्यपद्धतीत का समाविष्ट करण्यात आला, या कार्यक्रमातून स्वयंसेवकांवर संघ काय संस्कार दृढ करू इच्छितो हे सर्व आपण प्रतिवर्षी या उत्सवाच्या निमित्ताने ऐकत असतो। ऐकणारे आपण ते सर्व असतो, बोलणारा बदलत असतो। आपल्यासारख्या अशा या अनुभवी कार्यकर्त्यांसमोर त्यांनी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं या विषयाचं सूक्ष्म चिंतन करून विषयाची मांडणी केलेली आहे। अशा अनुभवी कार्यकर्त्यांसमोर पुन्हा हा विषय का मांडावा असा प्रश्न माझ्यापुढे आहे। त्याचप्रमाणे या विषयातून नवीन काय मांडावं हा देखील प्रश्न माझ्यापुढे आहे। एकदा ऐकलेले विचार पुन्हा का ऐकावे असा प्रश्न जेव्हा श्रोत्यांच्या मनात निर्माण होतो तेव्हा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोधातील या ओळीतून मिळू शकतं आणि पुन्हा तोच विषय ऐकण्याचं महत्त्व पण आपल्यासमोर प्रस्तुत होऊ शकतं। त्या ओळी आहेत, कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण, तैसे आम्हासी घडले, बोललेच बोलणे पडले, काजे बिघडलेच घडले समाधान। एखाद्या प्रवचनामध्ये एखाद्या बौद्धिक वर्गातून किंवा एखाद्या पुस्तकातून आपण जेव्हा एखादा विचार ऐकतो तेव्हा तो विचार ऐकल्यानंतर, तो विचार वाचल्यानंतर व्यक्तीच्या मनामध्ये काही चांगले विचार निर्माण होतात, समाधान मिळतं, त्यालाच आपण प्रेरणा म्हणतो। अशा या प्राप्त झालेल्या प्रेरणेमुळे त्या विचारांप्रती तो कार्यकर्ता काम करण्यासाठी प्रवृत्त होतो, त्याची त्या कामावर निष्ठा निर्माण होते। परंतु बाह्य परिस्थितीचा, त्याच्या संसाराचा, संसारामधल्या परिस्थितीचा, कार्यालयामधल्या परिस्थितीचा, समाजामधल्या प्रतिकूल परिस्थितीचा त्या व्यक्तीवर प्रभाव पडत असतो आणि या प्रभावामुळे असं पूर्वप्राप्त झालेलं समाधान, प्रेरणा हळूहळू क्षीण होऊ लागते आणि म्हणून कार्यकर्त्याच्या मनाची स्थिरता व कार्यावरची निष्ठा कायम राहावी यासाठी
एकदा ऐकलेले विचार पुन्हा पुन्हा ऐकावे लागतात, त्यांचं स्मरण पुन्हा पुन्हा करावं लागतं. त्याचप्रमाणे मनुष्याचं मन चंचल असल्यामुळे समाजातील अनिष्ट विचारांचा प्रभाव त्याच्या मनावर होत असतो आणि तेव्हा विचार त्याच्या मनावर होऊ नये, तर ते सुसंस्कार आहेत ते दृढ ठेवण्यासाठी त्याच गोष्टींचे पुन्हा पुन्हा स्मरण करावे लागते. याकरताच या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रसंगी या उत्सवाचा समावेश आपल्या कार्यपद्धतीमध्ये पूजनीय डॉक्टरांनी का केला, याचे महत्त्व काय, याचं पुनस्मरण आज आपण या निमित्ताने करणार आहोत. समाजात गुरुपौर्णिमा उत्सव हा मोठ्या उत्साहाने श्रद्धापूर्वक साजरा केला जातो. हिंदू धर्मातील विविध संप्रदायांमध्ये त्या संप्रदायाचे अनुयायी त्या संप्रदायातील श्रेष्ठ पुरुषाला आपला गुरु म्हणून त्या गुरुचं आजच्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मोठ्या श्रद्धेने पूजन करत असतो आणि त्याला गुरुदक्षिणा आपण समर्पित करत असतो. लोकव्यवहारात शिक्षक, अध्यापक, आचार्य, उपाध्याय या सर्व विद्यादान करणाऱ्या व्यक्तींसाठी पर्याय म्हणून गुरु शब्दाचा उपयोग अधिक प्रचलित आहे. त्यामुळे विद्यादान क्षेत्रामध्ये देखील गुरुपूजन मोठ्या उत्साहानं साजरं केल्या जात असते. गुरुची व्याख्या आपल्या ग्रंथामध्ये केलेली आहे आणि त्या गुरुची व्याख्या करताना त्या ग्रंथात असा उल्लेख आहे की गिरियती अज्ञान अंधकारम इति गुरुः. शिष्याच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून शिष्याला त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचविण्यासाठी मार्गदर्शन करतो तोच गुरु आहे. अशा या गुरुप्रती शिष्याच्या मनामध्ये कशी भावना असते, कसे विचार असतात, कशी श्रद्धा असते आणि ती असतेच, त्या श्रद्धेविषयी या संस्कृतच्या ओळीमध्ये तो उल्लेख केलेला आहे. यस्य देवो परा भक्ती यथा देवे तथा गुरु. आपल्या धर्मात सांगितल्याप्रमाणे गुरु व परमात्म्याच्या प्रती सारखीच श्रद्धा असली पाहिजे आणि म्हणून जशी आपली श्रद्धा ईश्वरावर असते तशीच श्रद्धा, तशीच भक्ती आपल्या गुरुवर पण असली पाहिजे. आणि या गुरुवरील श्रद्धा आणि भक्तीमुळे त्या गुरुच्या शिष्याच्या मनामध्ये असणारी जी भावना आहे ती भावना तो शिष्य आपल्या या ओळींमधून व्यक्त करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु व परमात्म्याची महानता सारखीच आहे, पण वास्तविक प्रश्न असा आहे की या पृथ्वी तलावर परब्रह्माच्या तुलनेचा व्यक्ती सापडणं कठीण आहे आणि मग अशा परमात्म्याच्या परब्रह्माच्या तुलनेचा गुरु प्राप्त करून घेण्यासाठी त्याची योग्य निवड करावी लागते, काळजीपूर्वक निवड करावी लागते. ती करण्यासाठी त्याचा पूर्ण अभ्यास आणि पूर्ण माहिती करणं आवश्यक आहे. अन्यथा पश्चाताप करण्याची पाळी त्या शिष्यांवर अनुयायावर येत असते. वर्तमान काळात आपण बघतो की अशा अनुयायांनी आपल्या गुरुची निवड करताना थोडी चूक केल्यामुळे त्यांना पश्चाताप करण्याची पाळी आली, असे अनेक उदाहरण आपल्या समोर दिसत असतात. गुरु कसा असावा, गुरुची निवड करण्याची कसोटी काय, तो कसा असावा या संबंधी जे विचार मांडले आहेत त्या विचारात असं म्हटलेलं आहे, गुरु असाच असावा जो आपला सच्चा मार्गदर्शक आहे, आपल्या उद्देशाची व आपल्या आदर्शाची तो साक्षात मूर्ती आहे, तसेच आपल्या कार्याचे साकार स्वरूप असावा. या कसोटीवर खरा उतरणारा भगवा ध्वज संघाने पूर्ण विचारांती आपला गुरु म्हणून स्वीकारला आहे, जो आपल्या हिंदू राष्ट्राच्या प्राचीन गौरव, सभ्यता, इतिहास, संस्कृती व परंपराचे प्रतीक स्वरूप आहे. पूजनीय डॉक्टरांनी संघामध्ये गुरुस्थानी भगव्या ध्वजाला विचारपूर्वक का स्वीकारला याचे मर्म त्यांच्या शब्दात समजून घेतले तर त्याचे महत्त्व व डॉक्टरांची दूरदृष्टी आपल्याला समजून घेता येईल. डॉक्टरांनी प्रारंभ केलेल्या कामाचा उद्गम राष्ट्रोत्थानाच्या लालसेतून झाला होता. त्यामुळे प्रसिद्धीऐवजी व वैयक्तिक प्रतिष्ठेच्या जागी राष्ट्रीय संघटनेचे भरीव प्रत्यक्ष दिसू लागावे त्या दृष्टीने त्यांनी संघटना
उभी करण्याला प्रारंभ केला. या तंत्रातील विशेषता म्हणजे व्यक्तिनिष्ठेच्या जागी विशुद्ध तत्वनिष्ठा जन्मनात जागवावी असेच तिचे स्वरूप ठेवण्याचा त्यांनी प्रारंभापासून कटाक्षाने पूर्ण प्रयत्न केला. त्या प्रयत्नातील सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वतःला किंवा कुणा एका व्यक्तीला गुरु न मानता त्या ठिकाणी आपल्या पवित्र अशा भगव्या ध्वजाला गुरुस्थानी मांडले व त्याची त्या दिव्य स्थानावर सिंहासनावर त्याला विराजमान केले. डॉक्टरांना भगव्या ध्वजाला स्वयंसेवकांसमोर गुरु मानण्यातून 2 महत्त्वपूर्ण संस्कार स्थापित करायचे होते. एक आहे, पूजनीय डॉक्टरांनी भगवा ध्वज सर्वांपुढे ठेवून हिंदूंच्या प्रवृत्ती व निवृत्ती, भोग व त्याग व अभ्युदय व निश्रेयस याची सांगड घालत जाण्याच्या सहस्रावधी वर्षाच्या परंपरांची आठवण करून दिली. त्याचप्रमाणे आपण सर्व ध्वजातील धाग्याप्रमाणे राष्ट्राचे अंगभूत घटक म्हणजेच अवयव असून आपल्या राष्ट्राच्या उत्कर्षात आपला उत्कर्ष आहे अशी धारणा ठेवून प्रत्येकाने भक्तिभावाने आपले कर्तृत्व इदम नम म्हणून भगव्या ध्वजाच्या चरणी अर्पण करण्यातच खरी जीवनाची सार्थकता आहे असा संस्कारही तरुणांच्या मनावर उमटविला. आपल्या धर्मातील रूढीप्रमाणे आषाढातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमेसाठी म्हणजेच व्यास पौर्णिमेसाठी निश्चित केली आहे. म्हणून या दिवशी सर्व स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजाला गुरु मानून त्याचे पूजन करावे व दक्षिणा पण अर्पण करावी अशी सूचना सर्व स्वयंसेवकांना दिली व उद्या या गुरुपूजनाचा उत्सव साजरा होणार आहे. आपल्या क्षमतेनुसार फुले व दक्षिणा घेऊन यावे अशा 1928 सालच्या पहिल्या गुरुपूजनाच्या दिवशी पूजनीय डॉक्टरांनी जे विचार मांडले ते आपल्यासाठी दिशादर्शन करणारे आहेत. पूजनीय डॉक्टर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणत्याही व्यक्तीला गुरु न मानता पवित्र भगव्या ध्वजाला गुरु आपण मानतो. याचे कारण म्हणजे भगवा ध्वज हे तत्व असून ते अढळ आहे. तो ध्वज पाहिल्याबरोबर राष्ट्राचा संपूर्ण इतिहास, संस्कृती आणि परंपरा आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. जो ध्वज पाहिल्याबरोबर मनामध्ये भावना उचंबळून येतात व विशिष्ट स्फूर्तीचा संचार मनात होतो, तो आपला भगवा ध्वजच आपल्या हिंदुत्वाचे प्रतीक म्हणून संघ गुरुस्थानी मानतो. व्यक्ती स्खलनशील असल्यामुळे व्यक्तीला गुरु मानणे धोका आहे. कारण माणूस सदैव भिन्न भिन्न प्रकारच्या परिस्थितीने घेरला असतो. त्याला सुखदुःखाच्या अनेक प्रसंगातून जावे लागत असते. त्यावेळेस अशा सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी तो असमर्थ असतो आणि त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे विचारातून स्खलन किंवा अधःपतन होण्याची संभावना निश्चितच असते. याचे चांगले उदाहरण म्हणजे एक चांगले देशभक्त होते. आपल्या या राष्ट्रकार्यावधी त्यांनी आपलं संपूर्ण आणि जीवन रचना करून जीवन अर्पण केलं होतं. मोठ्या पुढाकाराने ते आपल्या या देशकार्यामध्ये लागले होते. परंतु दुर्दैवाने त्यांच्या पत्नीचा देहांत झाला आणि देशकार्यामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांच्या मुलाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. म्हणून मुलांची देखभाल व्हावी, मुलांकडे लक्ष बरोबर ठेवता यावं म्हणून त्यांनी एका विधवा स्त्रीला त्या मुलांच्या देखभाल करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली. ते जे गृहस्थ होते ते आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते, धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि सदैव दासबोधाचं आणि वाचन मनन पण करत होते. पण त्यांच्या मनात असा विचार आला की देशकार्यासाठी मार्गदर्शन करणारा असा जो दासबोध ग्रंथ आहे, त्या दासबोध ग्रंथातून आपल्याला अधिक ज्ञान प्राप्त होऊ शकेल. आणि म्हणून संसारातून बाजूला जाऊन ज्या ठिकाणी रामदास स्वामी दासबोधाची निर्मिती केली त्या ठिकाणी 12 वर्ष तप करत दासबोधाचं सूक्ष्म चिंतन केलं. अशा प्रकारच्या 12 वर्षाचा तप संपल्यानंतर पुन्हा ते आपल्या संसारामध्ये आले आणि संसारामध्ये लक्ष घालू लागले आणि लवकरच त्या मुलांकडे देखभाल करणाऱ्या विधवा स्त्रीसोबत विवाह करते झाले. अशा प्रकारे कितीही तप केल्यानंतर शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे अशा दासबोधातील त्या ओळीचं सूक्ष्मचिंतन केल्यानंतर देखील मनुष्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ शकते.
व्यक्ती स्खलनशील असल्यामुळे व्यक्तीला गुरु मानणे धोका आहे, हा विचार आपल्या हिंदू समाजातील शीख संप्रदायामध्ये आढळतो. पराक्रमी शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांनी आपल्या या पंथातील गुरु परंपरेला विराम दिला आणि विराम दिल्यानंतर सर्व शिष्यांना आदेश दिला, यानंतर कुठल्याही व्यक्तीला गुरु न मानता आपल्या पवित्र धर्मग्रंथाला म्हणजेच गुरु ग्रंथ साहेबाला गुरु मानावे, ग्रंथ मानियो गुरु अशी घोषणा केली. व्यक्तीऐवजी एखाद्या प्रतीकाला गुरु मानण्याच्या या हिंदू परंपरेलाच स्वीकार करत संघाने भगव्या ध्वजाला गुरुस्थानी मानून त्याची पूजा गुरुपौर्णिमेला करणे प्रारंभ केले. गुरुपूजनाच्या सोबतच गुरुच्या चरणी गुरुदक्षिणा अर्पण करण्याची आपल्या संस्कृतीमध्ये प्राचीन परंपरा आहे. तो समर्पणाचा संस्कार निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पूजनीय डॉक्टरांनी विचारपूर्वक गुरुदक्षिणेचा कार्यक्रमाला प्रारंभ केला. ते म्हणत असत, राष्ट्रीय जीवनासाठी समर्पण भाव निर्माण करणारा संस्कार म्हणजे गुरुदक्षिणा कार्यक्रम आहे. या गुरुदक्षिणा कार्यक्रमाचा प्रारंभ संघाच्या कार्यपद्धतीत समाविष्ट करण्यामागची पार्श्वभूमी डॉक्टरांच्या विचारातून आपल्याला स्पष्ट होऊ शकते. तत्वनिष्ठेला दृढता आणण्यासाठी डॉक्टर आणि प्रयत्नशील होते. स्वयंसेवकांमध्ये व्यक्तिनिष्ठेपेक्षा तत्वनिष्ठा निर्माण व्हावी यासाठी ते तशा प्रकारचे संस्काराचे कार्यक्रम पण करत होते. परंतु आपल्या या संघटनेसाठी, वाढत्या संघटनेसाठी लागणारे धन कशा पद्धतीने उभे करावे हा प्रश्न सुद्धा त्यांच्या पुढे होता. त्यांची मनमुळावी वृत्ती व त्यांचा लोकसंग्रही स्वभाव यामुळे त्यांनी धनाची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर हा म्हणता त्यांच्या मित्राकडून धन प्राप्त होत असे आणि संघटनेसाठी लागणारा खर्च हा भागत पण असे. परंतु अशा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या बांधणीसाठी अशा प्रकारची चालचलाऊ पद्धत उपयोगी नाही आणि याकरिता त्यांच्या मनामध्ये सदैव हा विचार सुरू असे. संघटनेसाठी लोकांजवळ पैशाची याचना करताना स्वतःच्या मनाला संकोच व कमीपणा वाटतो व डॉक्टरांच्या संघाला मदत करताना संघटनेवर आपण मोठे उपकार करीत आहोत अशी भावना सहाय्य देणाऱ्याच्या मनात डोकावण्याची शक्यता असल्यामुळे या कल्पनेने डॉक्टरांच्या मनामध्ये आणि अस्वस्थता निर्माण होत असे. याचना न करता देशव्यापी संघटनेला लागणारे धन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कसे अव्याहत मिळत राहील यासाठी ते विचार करत होते. त्यांचा विचार होता, श्रावण महिन्यात ज्याप्रमाणे अंगणातील पारिजात झाडाला थोडेसे हलविल्यानंतर सुकोमल व सुगंधी अशा फुलांची जितक्या सहजतेने पखरण होते, त्याप्रमाणे एखाद्या संस्थेला लोकांच्या मनातील आत्मीयतेने आणि भक्तीने द्रव्य मिळाले तर ते संस्थेच्या व द्रव्य देणाऱ्याच्या दृष्टीने समाधानाचे व हितकारक ठरते. आणि हे गोष्ट आत्मीयता व भक्ती यातूनच साध्य होऊ शकते हे डॉक्टरांनी हेरले होते. आणि अशाच आत्मीयता आणि भक्तीची, उत्कट आत्मीयतेची जोपासना त्यांनी संघरूपाने चालविली होती व आपणा सर्वांना त्यांनी मंत्र दिला, शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार आहे. देणाऱ्याच्या मनामध्ये प्रसन्नता व समाधान उत्पन्न करून संघाचा धनकोश पुष्ट करणारी अशी गुरुदक्षिणेची पद्धत, संघटनेला लागणारे धन याचना न करता देशव्यापी संघटनेला लागणारे धन राष्ट्रीय स्वयंसेवकाला आजपर्यंत अव्याहत मिळत आहे हेच मर्म म्हणून सांगता येईल. डॉक्टरांच्या संघटन कौशल्याची निशाणी आहे. गुरुदक्षिणेच्या या कार्यक्रमामध्ये धनाचं समर्पण का करावं असा प्रश्न पण येतो. पूजा करून धनरूपात दक्षिणा अर्पण करणे त्या समर्पण भावनेचे भौतिक स्वरूप आहे. स्वार्थासाठी उपयुक्त व संसारातील सर्व उपभोग वस्तू ज्याद्वारे प्राप्त होतात अशी ती वस्तू आहे धन. अशा या महत्त्वपूर्ण वस्तूचे गुरुला समर्पण करणे तरच ती समर्पणाची भावना स्पष्ट करणारे प्रतीक होय. त्यात होणारी प्रतिवर्षी वाढ ही सुद्धा मनाच्या समर्पणात झालेल्या वाढीचे प्रतीक होय. संघकार्यासाठी धन स्वीकारताना त्या व्यक्तीची संघकार्यावर
आत्मीयता व भक्ती असणे आवश्यक आहे. जर कोणी म्हणत असेल की संघ कार्यासाठी पैशाची आवश्यकता आहे, माझ्याकडून पाहिजे तेवढे पैसे घेऊन जा, परंतु मी पूजेला येणार नाही, तर अशी भिक्षा संघाला स्वीकारली जात नाही. भिक्षा मागणे हा आमचा धर्म नाही. संघाचे काम काही पैशाने वाढले नाही, तर संघ स्वयंसेवकाचे संघ कार्यावरील दृढनिष्ठा, श्रद्धा, तपस्या, त्यांनी संघ कार्यासाठी केलेले कष्ट यामुळे वाढलेले आहे. संघाचे कार्यकर्ते व प्रचारक ज्या ज्या ठिकाणी गेले तेथे लोकांनी त्यांचा व्यवहार पाहून त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपले जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा कार्यकर्त्यांच्याच कष्टामुळे आपले संघ कार्य वाढलेले आहे. गुरुदक्षिणेच्या संदर्भामध्ये एक सिद्धांत मांडला जातो की गुरुदक्षिणा प्राप्त करणे हा गुरुचा अधिकार आहे, पण गुरुची शिष्याकडून धनरूपात दक्षिणा प्राप्त करणे अशी अपेक्षा नव्हती. प्राचीन काळामध्ये शिक्षाही निःशुल्क दिली जात असे. एवढेच नव्हे तर शिष्याची निवासाची, भोजनाची, वस्त्राची सुद्धा निःशुल्क व्यवस्था त्या गुरुकुलाद्वारे होत असे आणि समाज पण याकडे लक्ष ठेवत असे की या अशा प्रकारच्या शिष्यांची सर्व व्यवस्था होण्यासाठी समाज पण त्याला या गुरुकुलाला धन प्रदान करत असे. परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मात्र शिष्याने आपल्या गुरुला दक्षिणा दिली पाहिजे असा पण दंडक होता आणि म्हणून त्यासाठी सामान्य शिष्याला सुद्धा प्रयत्न करावे लागत असे. कवी कालिदासाच्या रघुवंशामध्ये कौत्स नावाच्या शिष्याचा उल्लेख येतो. कौत्स शिष्याला आपल्या गुरुला दक्षिणा देण्यासाठी पण फार कष्ट करावे लागले आणि मग ती गुरुदक्षिणा प्राप्त करण्यासाठी आणि रघुराजाकडे जाऊन त्या दक्षिणेची याचना पण करावी लागली. तो प्रसंग आपल्या सर्वांना माहीत आहे. गुरुची शिष्याकडून गुरुदक्षिणा संबंधात काय अपेक्षा होती, काय अपेक्षा राहत असे, या संदर्भात रघुवंशात दुसराही उल्लेख आढळतो. हा संवाद गुरु शिष्याचा संवाद म्हणून प्रसिद्ध आहे. एका गुरुकुलातील एका शिष्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो शिष्य आपल्या त्या गुरुकडे गेला, महर्षीकडे गेला आणि महर्षीला म्हणाला की माझी आता विद्या प्राप्त करण्याचं कार्य संपलेलं आहे. आता मी या गुरुकुलातून मी माझ्या घराकडे परत चाललो आहे, तेव्हा मला तुम्हाला गुरुदक्षिणा देण्याची इच्छा आहे. तो म्हणतो, समाप्तेन विद्या मया महर्षी विज्ञापितो तू गुरुदक्षिणाय. अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांचे जे महर्षी आहेत, गुरु आहेत, ते म्हणतात, समे चिराया स्खलितोपचारा ताम भक्तिमेवा गणयत महत्वा. ते महर्षी म्हणतात, मला तुझ्याकडून कुठल्या प्रकारची धनाच्या रूपात गुरुदक्षिणा नको आहे, त्याची अपेक्षा पण मला नाही, कारण तुझी माझ्यावर अस्खलित उपचारावाली जी भक्ती आहे, जी श्रद्धा आहे आणि त्या भक्ती आणि श्रद्धेतून तू माझ्याकडून ज्ञान प्राप्त केलेलं आहे, ती भक्ती म्हणजेच मला गुरुदक्षिणा प्राप्त झाली, असं त्या गुरूंनी त्या शिष्याला सांगितलं. तर अशा प्रकारे केवळ शिष्याची भक्ती, गुरुवरील भक्ती ही गुरुदक्षिणा होऊ शकते. जशी गुरुदक्षिणा म्हणजे चिरकाल टिकणारी गुरुवरील भक्ती होऊ शकते, त्याप्रमाणे गुरुदक्षिणेच्या संबंधी अनेक विविध संकल्पनावर मांडल्या जातात. भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे गुरु सांदीपनी यांच्या गुरुकुलात जाऊन शिक्षा ग्रहण करण्याला प्रारंभ केला. त्यांचे पण भगवान श्रीकृष्णाची आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गेले, सांदीपनी ऋषीकडे गेले आणि म्हणाले की आता माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, मी पण आपल्या घरी परत चाललेलो आहे, त्यामुळे मला पण तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे. काय गुरुदक्षिणा देऊ, असं त्या सांदीपनी ऋषींना ते म्हणाले. सांदीपनी ऋषी म्हणाले की या गुरुकुलामध्ये तुम्ही जो कर्मयोग शिकला आहात, तो कर्मयोग, त्या कर्मयोगाचा प्रचार करा, म्हणजेच मला तुमच्याकडून गुरुदक्षिणा प्राप्त होईल. अर्थातच आपण ज्या गुरुकडून जे ज्ञान प्राप्त केलं, जे विचार प्राप्त केले, जे सिद्धांत तत्वज्ञान प्राप्त केलं, त्या विचारांचा प्रचार प्रसार करणं म्हणजेच गुरुला गुरुदक्षिणा प्राप्त होऊ शकते.
त्यामुळे आपला जो परमपवित्र भगवा ध्वज आहे, त्या भगवा ध्वज जो हिंदुत्वाचा प्रतीक आहे, त्या हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणं, त्या गुरुत्वाचा प्रचार प्रसार करणं, त्यासाठी आपला वेळ खर्च घालणं म्हणजेच भगव्या ध्वजाला गुरुदक्षिणा प्राप्त झाली असं म्हणता येईल. नंतर भगवान श्रीकृष्ण गुरुमातेच्या कक्षामध्ये गेले आणि गुरुमातेला भक्तिपूर्वक नमस्कार करून गुरुमातेला म्हणाले की मला पण तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे. तेव्हा गुरुमाता म्हणाल्या की माझा जो पुत्र समुद्रामध्ये मृत पडलेला आहे तो पुत्र मला परत द्या. आणि म्हणून गुरुमातेला गुरुदक्षिणा देण्यासाठी समुद्रात त्यांनी प्रवेश केला. त्यांच्या मुलाला जिवंत केलं आणि असा जिवंत मुलगा त्यांना परत सोपविला. या घटनेचा संदेश असा आहे की आपले जे संस्कार, आपले जे संस्कृती, आपले जे जीवनमूल्य काही कारणामुळे लोप पावले आहेत, लुप्त झालेले आहेत, मृत्यूपाय झाले आहेत, ते संस्कार, ती संस्कृती, त्या परंपरा पुन्हा जीवित करणं, पुन्हा करून पुनःस्थापित करणं हीच गुरुदक्षिणा आपल्या गुरुला प्राप्त होऊ शकते. काही लोकांमध्ये गुरुला गुरुदक्षिणा, अधिकाधिक गुरुदक्षिणा दिल्याचा अहंकार नकळत निर्माण होण्याची शक्यता असते. पण गुरुला किती गुरुदक्षिणा दिली तरी त्याच्या ऋणातून मुक्त होता येत नाही. आणि अधिकाधिक म्हणूनच अधिकाधिक गुरुदक्षिणेची मर्यादा पण नाही. जेवढी गुरुदक्षिणा दिली तेवढी ती कमीच असते. या संदर्भात सुद्धा एक संदर्भ आर्य चाणक्याने सांगितला आहे, तो असा: एकमेवाक्षरम यस्तु गुरुशिष्य प्रबोधयेत पृथिव्याम नास्ति तद्द्रव्यम यद दत्वात न नृणो भवत. एखाद्या गुरुने आपल्या शिष्याला एका अक्षराचं जरी ज्ञान दिलं असेल तरी त्या गुरुच्या ऋणातून मुक्त होता येत नाही. आणि या पृथ्वीतलावर असं एकही द्रव्य नाही की त्या द्रव्य दिलातून आपण त्या गुरुच्या ऋणातून मुक्त होऊ शकतो. आणि आपल्याला सर्वांना तर माहीतच आहे की जो भगवा ध्वज, त्या भगवा ध्वजाला गुरु म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जी राष्ट्रव्यापी संघटना उभारली, या संघटनेच्या बळावर आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आणि हिंदुत्वाचा गौरव वाढलेला आपण बघतो. हिंदुत्वाचा गौरव वाढल्यामुळे आपल्या सर्वांची प्रतिष्ठा आपण वाढलेली पण आपण अनुभव करतो. अशा या संपूर्ण जगामध्ये आपल्या प्रतिष्ठा वाढविणाऱ्या भगव्या ध्वजाला आपण कितीही गुरुदक्षिणा अर्पण केली तरी ती कमीच आहे. वर्षभरामध्ये एका वेळेस पूजन करून गुरु धनस्वरूपात दक्षिणा देणे पर्याप्त नाही. संघकार्यासाठी धन देऊन सर्व काही झाले या प्रकारची भावना ठेवणे योग्य नाही. ती समर्पण भावनेची पूर्तता देखील नाही. आणि संघकार्यासाठी प्रत्येक स्वयंसेवकाचे समग्र समर्पण झाले पाहिजे आणि स्वयंसेवकांनी या समग्र समर्पणाकडे वाटचाल केली पाहिजे. प्रश्न असा येतो की समग्र समर्पणाची संकल्पना काय आहे? ते जीवनाचे समग्र समर्पण समजून घेण्यासाठी एक छोटीशी प्रार्थना उपयुक्त ठरू शकते असे मला वाटते. ती छोटीशी प्रार्थना आपल्या सर्वांना माहीत आहे. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाची समर्पयामी. याचा अर्थ तो भक्त म्हणतो, हे भगवान, मला आपल्या कृपेमुळे जे काही प्राप्त झालेले आहे ते शरीराचे, मनाचे, बुद्धीचे, वाणीचे, इंद्रियांचे आणि प्रकृती दत्त स्वभावाचे समर्पण तुझ्या चरणी करतो. अशा प्रकारे केलेले विविधांगी समर्पण हे उच्च कोटीचे समर्पण होय, समग्र समर्पण आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अशा समग्र समर्पणाचे अनेक उदाहरण आदर्श पाहायला मिळतात. जसे ऋषी परंपरेतील दधीची ऋषी, ज्यांनी आपल्या राष्ट्राच्या रक्षणासाठी आपल्या संपूर्ण देहाला झिजवून आपल्या अस्थी या शस्त्र बनवण्यासाठी आणि उपलब्ध करून दिल्या. शिष्य परंपरेतील एकलव्य, भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी कार्य करणारे क्रांतिकारक असोत वा समाजाच्या, देशाच्या, धर्माच्या रक्षणासाठी सर्वस्व समर्पण करणारे स्वयंसेवक होतो, अशी अनेक उदाहरणं देता येते. त्यातील एक क्रांतिकारक अविनाश चक्रवर्ती, यांच्यावर माणिकलाल
बमकांडचा आरोप लावला गेला, केस चालली, शासकीय नोकरीतून काढले गेले आणि जेलमध्ये पण त्यांना कारावास भोगावा लागला. कारावास संपल्यानंतर त्यांनी त्यांचे मित्र क्रांतिकारक सुभाषचंद्र डे सोबत महाजन ट्रेडिंग बँक काढली आणि त्यांच्या या बुद्धी कौशल्यामुळे ती बँक भरपूर वाढली, भरभराटीला गेली, भरपूर पैसा पण त्यांना प्राप्त होऊ लागला. परंतु अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये स्थिरता आल्यानंतर त्यांना असं कळलं की आपल्या या भारताला स्वतंत्र करण्यासाठी जे क्रांतिकार्य चाललेलं आहे त्या क्रांतिकार्याला पैशाची कमतरता भासते आहे. पैसा आणि म्हणून ते स्वतः भूपेंद्रनाथांजवळ गेले, जे भूपेंद्रनाथ त्यावेळेस क्रांतिकारकांचे नेतृत्व करत होते आणि त्या भूपेंद्रनाथाजवळ जाऊन म्हणाले, काय देशकार्यासाठी पण पैशाचा अभाव होऊ शकतो? आपल्याला माहित नाही का की माझ्याजवळ किती पैसा आहे? जेवढा पैसा पाहिजे तेवढा घेऊन जा आणि माझ्यापाशी असणारा पैसा कोणत्या कामाचा? आणि म्हणून त्यांच्याजवळ असलेले त्या काळचे 80,000 संचित रुपये 80,000 रुपये क्रांतिकार्यासाठी समर्पित करून दिले आणि स्वतंत्र आंदोलनात पुढे बँक न चालवता स्वतःला पण समर्पित करून टाकले. समर्पणाचे वेगवेगळे प्रकार व वेगवेगळे स्तर आहेत असे म्हटले जाते. आपल्या प्रार्थनेत म्हटले आहे, पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते, माझे भारत भूमी ही माझी काया तुझ्यासाठी कामी हो. हा एक संकेत आहे. जेव्हा आपण म्हणतो माझे शरीर मातृभूमीच्या कार्यासाठी कामात यावे, त्याचा अर्थ केवळ शरीरापर्यंत मर्यादित नसून शरीर केवळ जीवनाचे भौतिक प्रतीक आहे. म्हणून म्हटले आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधनम, म्हणजे धर्माचे साधन शरीर आहे, शरीर केवळ एक प्रतीक आहे. म्हणून पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते हे ओळ केवळ शरीराच्या संदर्भात नाही तर संपूर्ण जीवनासाठी आहे. जीवनाचे विविध स्तर आहेत आणि समर्पण सर्व स्तरावर झाले पाहिजे. आपल्याकडे तन मन धनपूर्वक समर्पण करावं असा पण एक विचार मांडला जातो. तो आपण समजावून पण घेतला आहे आणि त्यानुसार संघकार्यासाठी आपण वेळ देत आहोत. त्यासाठी आपल्या जीवनाची तशी आपण रचना पण केली आहे. संघाचं कार्य आपण मनपूर्वक करत आहोत आणि प्रतिवर्षी संघकार्याला कुठल्याही प्रकारची धनाची कमतरता पडू नये म्हणून आवश्यकतेप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगव्याच्या समोर गुरुदक्षिणा आपण अर्पण करीत आहोत. अधिकाधिक धन समर्पित पण करत आहोत. परंतु केवळ तनमन धनाचे समर्पण पुरेसे नाही तर त्याच्या पुढे जाऊन संघटनेसाठी उपयुक्त अशा 3 समर्पणाच्या संकल्पनाचा थोडा विचार व्हावा असे वाटते. त्यातील श्लोकामधला जो एक शब्द आहे कायेन वाचा, तो वाचा म्हणजे वाणी. तर वाणीचे समर्पण सुद्धा आपल्या संघटनेसाठी आपण केलं पाहिजे अशी पण एक संकल्पना आहे. प्रश्न पडतो की हे काय आहे? असंही काही समर्पण असतं का? जरूर असतं आणि ते आपल्या संघटनेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी हितकारकही पण आहे. यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यावे लागेल की वाणी कशी प्राप्त होते. व्याकरणकार पाणिनी यांनी वाणीच्या उद्गमाविषयी एक सिद्धांत सांगितला आहे. आत्मा बुद्धया समेत्यार्थान मनोयुक्त विविक्षया. याचा अर्थ जेव्हा आत्म्याला काही सांगायचं असते, सांगायची इच्छा होते, तेव्हा तो आपल्या बुद्धीद्वारे जे सांगायचे आहे त्या संबंधी त्याचे तात्पर्य, अर्थ, भाव याचा समन्वय साधून त्या आधारे मनाला प्रेरित करतो आणि मनाच्या द्वारे मग मुखातून आपली वाणी प्रस्फुटित होत असते. याचा अर्थ असा नाही की वाणी म्हणजे मनुष्याच्या मुखातून निघणारा केवळ आवाज आहे. त्या पाठीमागे एक मोठी अर्थपूर्ण प्रक्रिया आहे व याचा आपल्याला गंभीरतेने विचार करावा लागेल. तेव्हा ध्येयनिष्ठ स्वयंसेवकांच्या जीवनात वाणी समर्पणाचं महत्त्व समजेल. एखादा ध्येयनिष्ठ स्वयंसेवक बोलतो तेव्हा तो पहिल्यांदा विचार करतो की मला काय बोलायचं आहे, कुठला विषय मांडायचा आहे
कुठल्या परिस्थितीमध्ये बोलायचं आहे आणि मग त्या बोलण्यासाठी अशा योग्य परिणामकारक शब्दांची तो योजना करतो व त्यानुसार त्याच्या मुखातून सावधपणे शब्द निघतात. ध्येयवादी कार्यकर्ता जेव्हा आपल्या संघटनेला आपल्या वाणीचे समर्पण करतो तेव्हा बोलताना किती काळजी घेतो याचे उदाहरण प्रत्यक्ष परमपूजनीय गुरुजींचे आहे. संघबंदीच्या काळात म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये गुरुजींनी संघावरील बंदी उठवावी यासाठी सरकारकडे पत्रव्यवहार प्रारंभ केला. पत्रव्यवहार प्रारंभ केल्यानंतर पत्रलेखनामध्ये त्यांनी जेव्हा पत्र लिखायला सुरुवात केली तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य फार काळजीपूर्वक लिहिले आणि ते वाक्य होते, आय अँड माय फार्मर को वर्कर्स. त्यावेळेस संघ विसर्जित झाला होता आणि संघ विसर्जित झाल्यामुळे त्यावेळेस ते सरसंघचालकही नव्हते आणि अन्य स्वयंसेवक त्यांचे सहकारी पण नव्हते. या आय अँड माय फार्मर को वर्कर्स या वाक्यामधल्या एकेका शब्दामध्ये फार मोठा आणि संकेत लपला आहे. वर्कर नाही को वर्कर असा शब्द त्यांनी वापरला. अर्थात आम्ही जेव्हा संघात एक टीम म्हणून काम करतो तेव्हा हे माझे वर्कर नाहीत तर को वर्कर आहेत, म्हणजे ते माझे सहकारी आहेत. म्हणून गुरुजींनी पत्रात सावधपणे वाक्य लिहिले, आय अँड माय फार्मर को वर्कर्स. आणि संघ विसर्जित झाल्यामुळे ते आता मी सरसंघ चालक नाही आणि ते माझे सहकारी नाहीत आणि म्हणून फार्मर को वर्कर्स असा शब्द त्या पत्रामध्ये वापरला. एका एका शब्दाच्या पाठीमागे किती सूक्ष्म विचार केला जातो जेव्हा तो स्वयंसेवक वाणीचे समर्पण संघटनेसाठी करतो. संघटनेसाठी जेव्हा कार्यकर्ता वाणीचे समर्पण करतो व त्यानुसार मनात सदैव हा बोध ठेवतो की मी एक संघ कार्यकर्ता आहे, तेव्हा त्याला त्याची बुद्धी सावधानपणे बोलण्यास प्रेरित करते. बोलताना काय बोलावे, काय बोलू नये, कोणत्या शब्दांचा प्रयोग करावा हा विवेक व वाणीचा विधिनिषेध पण त्यातून निर्माण होतो. वाणी समर्पणा एवढेच बुद्धीच्या समर्पणाचे पण तेवढेच महत्व आहे. बुद्धिजीवी वर्गाला या संदर्भात काळजीपूर्वक विचार करावा हवा. याचे चांगले उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळकांचे देता येईल. आपल्या सर्वांना माहीत आहे की लोकमान्य टिळक हे जगातील पारंगत अशा 10 गणितज्ञ आणि ज्योतिष्य शास्त्रीपैकी एक होते. त्यांची संपूर्ण जगामध्ये एक चांगली गणितज्ञ म्हणून प्रतिष्ठा होती, ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणून प्रतिष्ठा होती. त्यांनी अनेक पुस्तकं पण त्याच्यावर लिहिले होते. त्या पुस्तकातील एक पुस्तक आहे आर्किटेक्ट होम्स इन वेदास. या पुस्तकाचे अध्ययन केल्यानंतर जर्मनीचे एक विख्यात गणिताचे प्राध्यापक त्यांना भेटले आणि ते म्हणाले, लोकमान्यजी, जर आपण गणिताचे प्राध्यापक झाले असतात तर आपल्या या बुद्धीचा उपयोग जगातील गणिताला समृद्ध करण्यासाठी झाला असता. परंतु आपण भारताच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये आपलं योगदान दिल्यामुळे संपूर्ण जग आपल्या या गणिताच्या योगदानापासून वंचित झालेलं आहे. हे म्हटल्याबरोबर लोकमान्य टिळकजी त्यांना म्हणाले की भविष्यात गणिताला योगदान करणारे अनेक पारंगत लोक जगाला मिळतील आणि जगातल्या गणिताला समृद्ध पण करत राहतील. परंतु आज माझ्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी माझी अधिक गरज आहे. याकरिता मी माझ्या संपूर्ण जीवनाची रचना अशा पद्धतीने या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं सामर्थ्य समर्पित करण्यासाठी केलेलं आहे आणि पूर्ण शक्तीने त्यांनी स्वतःला या स्वातंत्र्य युद्धामध्ये समर्पित केलं. पुन्हा गणित आणि ज्योतिषशास्त्राकडे वळून पण पाहिले नाही. अन्यथा ते स्वातंत्र्य युद्धात जर पडले नसते तर जगातले प्रसिद्ध गणितज्ञ व ज्योतिषशास्त्र म्हणून त्यांचं नाव अजरामर झालं असतं. अशी अनेक उदाहरण संघात पण आपल्याला बघायला मिळतात. पूजनीय डॉक्टरांपासून तर आजपर्यंत चालत आलेली आपली सरसंघचालक परंपरा देखील बुद्धीच्या या समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे. चांगलं उदाहरण आपले माननीय यादवराव जोशी. माननीय यादवराव जोशी एक चांगले गायक होते, परंतु पूजनीय डॉक्टरांचा त्यांच्याशी संपर्क आला. संघामध्ये ते
सम्मिलित झाले आणि संपूर्ण जीवनाची रचना त्यांनी संघासाठी समर्पित केली. जर ते संघात आले नसते तर आपल्या भीमसेन जोशी सारखे प्रसिद्ध गायक आणि झाले असते. अशा पद्धतीने एक उत्तम उदाहरण आपल्या बुद्धीच्या समर्पणाचे आपल्याला देता येईल. वाणीच्या समर्पण, बुद्धीच्या समर्पणासोबतच जन्मजात गुणांचं समर्पण पण करावं लागत असतं. समर्पणाच्या या प्रार्थनेत प्रकृती स्वभावता असा शब्द आहे. प्रकृती स्वभाव म्हणजे काय? तर जन्मजात गुण, आपल्या पालकांकडून आलेले, आपल्या वंशाकडून आलेले, आपल्या रक्तातून आलेले काही गुण असतात, तसे दोषही असतात. यासाठी याबद्दल खूप अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. परमपूज्य गुरुजींच्या संबंधात आपल्याला सांगायचं झालं तर आपण सर्वांनी ऐकलं आहे की क्रोध ही त्यांची जन्मजात प्रकृती होती, परंतु ती संघटनेला बाधक आहे म्हणून संघ स्थापनेची पूर्वतयारी म्हणून त्यांनी त्या क्रोधाचे समर्पण आपल्या भगव्या ध्वजाच्या चरणी केले. क्रोध सोडला, क्रोधावर विजय मिळवला. हे प्रकृती स्वभावाचे समर्पण आहे. म्हणून संघटनेला हानिकारक अशा सर्व दोषांचं समर्पण आपल्या गुरुचरणी आपण केलं पाहिजे. ही संघटनेसांची आवश्यक बाब आहे. अन्यथा हा माझा जन्मजात स्वभाव आहे म्हणून मी जसा आहे तसा राहीन असं म्हणणं म्हणजे प्रकृती स्वभावाचं समर्पण नव्हे. अजून एक संकल्पना समर्पणाच्या संदर्भात सांगितली जाते की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं की परमेश्वराच्या कृपेने जे काही आपल्याला प्राप्त झाले ते सर्व परमेश्वराच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. आपल्या हिंदू संस्कृतीत कुठलेही पूजन किंवा कोणतेही धार्मिक कार्याचं फल परमेश्वराला समर्पित करण्याचा दंडक आहे. म्हणून पूजनाच्या शेवटी भगवान विष्णू प्रियतान मम तस्तत ब्रह्मार्पण मस्तू म्हणून पाणी सोडलं जातं. म्हणून आपल्या या भगव्या ध्वजाकडून, परब्रह्म स्वरूपी भगव्या ध्वजाकडून आपल्याला जे काही प्राप्त झालेलं आहे ते सर्व आपल्या या भगव्या ध्वजाला आपण समर्पण करावं अशी पण एक अपेक्षा यामध्ये आहे. अशा समर्पणाचे विविध आयाम आहेत. समर्पणाचा या समग्रतेला व्यवस्थित समजून आपल्या जीवनात, आपल्या संघटनेसाठी जी काही आपल्या कार्यकर्ता म्हणून कमतरता जाणवते तिला ठीक करावी ही प्रार्थना करून इथेच थांबतो. नमस्कार. प्रार्थनेसाठी यांना शक्य आहे कृपया त्यांनी उभे राहावे. संघ दक्ष. ध्वज प्रणाम. 1 2 3. प्रार्थना. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते। प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता इमे सादरन्त्वा नमामो वयम्। त्वदीयाय कार्याय बद्धाकटीयम् शुभामाशिषं देहि तत्पूर्तये। अजेयाञ्च विश्वस्य देहीश शक्तिम् सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्। श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम्
स्वयं स्वीकृतन्न सुगं कारयेत् समुत्कर्ष निःश्रेयसस्यैकमुग्रम् परं साधनं नाम वीरव्रतम् तदन्तस्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा रुदन्त प्रजागर्तु तीव्रानिशम् विजेत्री च न संहता कार्यशक्तिर् विधायास्य धर्मस्य संरक्षणम् परं वैभवन्नेतुमेतत् स्वराष्ट्रम् समर्था भवत्वा शिशाते वृषम्। भारत माता की जय। ध्वज प्रणाम 1 2 3 संघ वीर